आनंद सेवाश्रम संस्था शिराळाचे बाबणेक महाविद्यालय कोकरूडमध्ये आज महात्मा फुले यांच्या 200व्या जयंती निमित्त आज आपल्याला नशिबाने सापडलेले पाहुणे आदरणीय प्राध्यापक निलेश गंगाधर सर यांचं सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करते. सर, असंच अनौचितपणानेच आम्ही सगळे वक्ते असेच घडवलेत आणि आपलेच पकडून आपल्याच लोकांना घडवणं हे आमचं ध्येय आहे. आणि आपण बघितलं ना, आपला स्टाफ इथला कमी आहे, शिराळ्याचा मोठा आहे, पण जे कमी आहेत ना ते सगळे गाईड आहेत विद्यापीठाचे. आणि त्यांचं जे रिसर्च आहे तो 10 कॉलेजेस एकत्र केले आमच्यासारखी छोटी छोटी, तरी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. सगळ्यांची पुस्तकं, सगळ्यांचा रिसर्च, सगळ्याचं काम. आणि तुम्ही आता बघितलं की सोडत नाही कोण. स्टेज मिळालं ना की म्हणजे असं एवढा सगळ्यांना उत्साह वगैरे असतंय. थांबवावं लागतं आम्हाला, पण ती मोठी म्हणजे चांगली गोष्ट आहे ती, की अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि जसं हे आहे कॉलेजमधल्या आमच्या स्टाफचं काम, छोटं कॉलेज असल्यामुळं कदाचित ते तेवढं बाहेर रिफ्लेक्ट होत नाही. तसंच काहीच महात्मा ज्योतिबा फुलेंचं पण झालेलं दिसतंय आपल्याला. आज जी तुम्ही माहिती दिली, खरं म्हणजे ती माहितीच नव्हती कुणाला. गावडे सरांनी जे सांगितलं की एवढं त्यांचा कमर्शियल दृष्टिकोन होता आणि एवढे मोठे ते होते की त्यांना सगळंच ज्ञान होतं. म्हणजे जसं समाज सुधारायचा असेल तर आर्थिक पण आपल्याकडं त्याचं हे पाहिजे, कारण पैशांशिवाय कधीच कुठल्याच समाजामध्ये काही गोष्टी होत नाहीत. आणि एक आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आज त्यांची जयंती आपण साजरी करतो किंवा कुणाचीही जयंती जेव्हा साजरी करतो ती करणं का गरजेचं असतं. कारण समाज जरी कितीही सुधारला, कितीही पुढे गेला, कुठलाही जरी युग असलं तरी समाजामध्ये नेहमीच वंचित लोक ही राहणारच आहेत. काही समाज हा वंचित राहणार आहे, काही गरीब राहणार आहे, काही सगळ्यापासून दुरावलेला राहणार आहे. आणि त्यांच्यासाठी कुणी नाही कुणी काम करणं ही नेहमीच गरजेची गोष्ट राहणार आहे. कारण डार्विनने सांगून ठेवले, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सगळेच काही फिट असणार नाहीत. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण फिट असतील, वेगवेगळ्या पद्धतीने काही जण पाठीमागे राहिलेला समाज हा असणारच आहे कायम. आणि कुणी नाही कुणी त्या काळामध्ये काम करणं त्यांच्यासाठी ही नेहमीच गरजेची गोष्ट राहणार आहे. आणि त्यावेळेला काम करताना त्यांना जी प्रेरणा मिळावी ती ह्या अशा समाज सुधारकांच्या मार्फत मिळावी, की जसं महात्मा फुलेंनी जे काम केलं. महात्मा फुलेंचं नाव घेतो तेव्हा सावित्रीबाई फुलेंचं घेतलंच पाहिजे, कारण त्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. सावित्रीबाईंच्या नावाच्या बरोबर महात्मा फुलेंचं नाव, महात्मा फुलेंच्या बरोबर सावित्रीचं नाव हे घ्यावंच लागेल आपल्याला, कारण एकमेकांना सपोर्ट, आधार देण्याचं काम त्या दोघांनी केलं आणि म्हणूनच एवढं मोठं काम घडून गेलं. सरांनी खूप छान, म्हणजे मला पण अगदी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी यातल्या नवीन होत्या, की त्या काळामध्ये एवढं सगळं त्यांनी केलं आणि समाजासाठी सगळं खर्च केलं, पण नंतर त्यांच्या कुटुंबावर काय वेळ आली. पण ह्यातनं सुद्धा काही गोष्टी शिकायला पाहिजेत आपण, की इतकं पण म्हणजे असं नाही की हे करून चालत नसतंय. कायम त्या आपण गोष्टींचा विचार हा केला पाहिजे प्रत्येकाने, कारण शेवटी एका माणसाचं आयुष्य सुद्धा महत्वाचं असते, की त्यांचे ते वारस होते की ज्यांनी समाजासाठी एवढं जर योगदान दिलं तर त्यांच्या वारसांवरती ही वेळ कधी यायला नको पाहिजे होती, पण ती आली. तर बरंच म्हणजे शेतीमध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलं. 250 एकर शेती करून त्याचं होतं. आणि कमिशनर होते 7 वर्ष ते पुण्याचे, हे सुद्धा माहित नसलेली गोष्ट आहे. आणि नेहमी म्हणजे शिवाजी महाराजांना तर म्हणजे शिवाजी महाराजांचा एवढं मोठं आदर्श की जगामध्ये ज्यांना आज आदर्श मानलं जातं, फक्त भारतातच नाही किंवा महाराष्ट्रातच नाही, पण शिवाजी महाराजांना जर समाजाला म्हणजे शिवाजी महाराजांची नव्यानं ओळख त्यांनी समाजाला करून दिली, म्हणजे तेच केवढं मोठं काम आहे त्यांचं. खूप मोठे मन त्यासाठी लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, की आपल्यापेक्षाही जास्त म्हणजे एवढं मोठं स्वतः काम करत असताना. म्हणूनच ती लोक अशी मोठी होतात ऍक्च्युली, की त्यांनी त्यांचा ध्येयच हे असते की समाजामध्ये लोकांचा फायदा झाला पाहिजे किंवा लोकांमध्ये विचार सुधारले पाहिजेत आणि सगळा समाज आनंदाने राहायला पाहिजे. त्या कुठल्याही समाज सुधारकाचा जर बेस बघितला तर समाज हा नेहमी समाधानी राहायला पाहिजे किंवा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी रंजलं गांजलं राहिलं नाही पाहिजे. कुणीतरी एक जण पैसे कमवते, कुणीतरी एक जण फार कुठेतरी वरती गेले आणि बाकीचा मॅक्झिमम समाज हा खाली राहिला. आज जर आपण बघितलं तर आज समाजाचं चित्र बघितलं तर खरोखर जे महात्मा फुलेंना अपेक्षित होतं ते दिसतं का आपल्याला? अजिबात दिसत नाही. आता तर जेवढा आपण पुढे जातो तेवढी दरी ही जास्त मोठी होताना दिसते. आपल्याच भारतातले बरीचशी लोक ही जगाच्या यादीमध्ये 10 नंबरमध्ये कितीतरी आहेत आणि बाकीचे जर बराचसा मोठा मॅक्झिमम हा पर्सेंट हा समाज बघितला तर गरिबी दारिद्र्य रेषेच्या खाली पण आहे. म्हणजे अशा 2 प्रकारचे
रेकॉर्ड हे भारतामध्ये होतील, गरिबीचं पण होईल आणि श्रीमंतीचं पण होईल, हे आज आपण जगाला दाखवतोय. खरं म्हणजे हे अपेक्षित नाही. ज्या महापुरुषांनी काम केलं त्यांना ते अपेक्षित नाही. आणि मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर त्यावेळी मग खूप जणांचा म्हणजे अशा समाजामध्ये असं नाही की आपण फक्त शासनाचा तर तो मेन रोल आहेच की शासनाने याच्यावरती सतत अभ्यास केला पाहिजे. कितीतरी उदाहरणं सांगितली तुम्ही की त्यांनी एका माणसाच्या स्वागतासाठी एवढा खर्च करणं त्यांनी टाळलं. पण आज जर आपण बघितलं तर शिक्षणापेक्षाही जास्त महत्व हे बाकीच्या गोष्टींना दिलं जातं. ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी आयुष्यभर काम केलं, आज जर बघितलं तर मुलांना नोकऱ्या नाहीत. आज ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जर बघितलं तर मुलांची जी काय म्हणतो त्याला नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण हे कमी कमी होतंय, जे वाढायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी का नाही कोण काम करत? ह्याच्यासाठी ऍक्च्युली अशा ज्यावेळी महात्मा फुलेंच्या 200व्या जयंतीनिमित्त शासनानं असा उपक्रम डिक्लेअर करायला पाहिजे होता की बाबा जी मुलं ह्याच्यापासून वंचित आहेत, शिक्षणापासून तर शिक्षणाचा आकडे जरी चांगला दिसत असला तरी नोकऱ्यांपासून वंचित आहेत. आज जर जेवढं शहरात सर जाईल आर्ट्स कॉमर्स सायन्सला ऍडमिशन्स कमी व्हायला लागलेत पूर्णपणे. त्याचं कारण पालकांच्या लक्षात आले की शिकून काही उपयोग राहिलेला नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या डिग्री आहेत सध्या, अर्थशास्त्रासारखे विषय आहेत, जॉग्रफी सारखे विषय आहेत, लँग्वेजेस आहेत, पण ते विषय शिकून काही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे त्याचा. बीएससी शिकून शून्य उपयोग आहे, इंजिनिअरिंग शिकून फक्त 15% उपयोग आहे. हे जर चित्र समाजामध्ये येत असेल तर नुसतं शिक्षण घ्या शिक्षण घ्या ह्या शिक्षण घ्या या वाक्याला काही शून्य अर्थ आहे असं होईल. ते शिकून त्याचा उपयोग झालेला दिसला पाहिजे आणि ते दिसण्यासाठी शासनाची पहिली जबाबदारी आहे. पण शासनाबरोबरच मला वाटते अशा पद्धतीचे समाज सुधारक हे समाजातून निर्माण झाले पाहिजेत की त्यांनी शासनाला कुठल्या नाही कुठल्या निमित्ताने. मला आमच्या राठोड सरांचे कौतुक करायचंय, खूप सुंदर अशी कविता संग्रह त्यांचा आता येतोय, लोकशाही नावाचा एक नवीन शब्द त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेंट केलेला आहे. लोकशाही हा त्यांच्या नावावरती त्याचा रेकॉर्ड होईल. आणि अतिशय सुंदर कविता की माझा प्राध्यापक आहे तो की आज जो समाजाला प्रश्न विचारतो, आज लोकशाही मधल्या असलेल्या निगेटिव्ह गोष्टी आज तो पुस्तक रूपाने कविताच्या रूपाने तो मांडतो, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण ह्या ऍक्च्युली सर ह्याला यंत्रणा नाहीत की आपल्यासारख्या माणसाने एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याला पब्लिसिटी मिळावी. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची जे डेप्थ आहे लिहिण्याची ती मी बघितली, अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. तर हे काम आम्ही सतत करत असतोय. म्हणजे असं नाही की रिकामा वेळ असला तरी रिकामा कोण दिसत नाही, कशात नाही कशामध्ये ते एंगेज असतात. आणि खरोखर समाजासाठी, खरोखर जगासाठी म्हटलं तरी चालेल की अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा करत असतोय आपण. फक्त कुठंतरी लाक्युना आहे, कुठंतरी कनेक्शन नाही की जे आपण करतोय ते कुठंतरी डिस्कनेक्ट होतंय की जे जिथं जायला पाहिजे ते पोहोचत नाही. आणि आपण सर प्रयत्न करत राहूया की तो कनेक्ट करण्यासाठी काय करता येईल भविष्यामध्ये. निश्चितपणाने आम्ही ठरवलंय आम्ही पुढच्या वर्षी साहित्य संमेलनामध्ये काय सादर करणार आहे आणि तो एक मोठा प्लॅटफॉर्म असेल की जेणेकरून आपल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि अजून एक आमचं फार मोठं हे आहे की ऑनलाईन कवी संमेलन घ्यायचं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले नामांकित कवींना सामील करून घ्यायचं. आपल्यातले बरं आमच्याकडे खूप कवी आहेत बरं का, आता ते सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतील. तर हे होणं खूप गरजेचं आहे की हा जयंती वगैरे साजरा करणं की त्यानिमित्ताने आपण विचार करतो, समाजासाठी काहीतरी करण्याची सुरुवात करतो आणि ते करण्याची खूप गरज आहे, आता तर वाढली आहे मला वाटतंय. आणि अशाच पद्धतीचं काम आपण करत राहूया. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना सुद्धा खरोखर जर असं जर खरंच आपण म्हणतो की असतात माणसं ते पण बघत असतात नेमकं काय चाललंय, असं जर खरं असेल तर त्यांना नक्की आपला अभिमान वाटेल. असं करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण काहीतरी करत राहू, एवढंच मी या निमित्ताने सांगते आणि थांबते.